गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण एम ए हिस्ट्री पार्ट 2 सेमिस्टर 3 यामधील जो कोर पेपर आहे इंटेलेक्च्युअल हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड म्हणजेच आधुनिक जगाचा वैचारिक इतिहास यावरील आपण काही MCQ टाईप प्रश्नांची चर्चा करणार आहोत. याच पेपरवर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणखी काही MCQ टाईप प्रश्नांची चर्चा करणार आहोत. आता आपण पाहूयात पहिला प्रश्न. नवविचारांच्या आंदोलनाला काय म्हटले जाते? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. क्रांती, उत्क्रांती, प्रबोधन, राजकीय परिवर्तन. उत्तर बरोबर काय आहे? प्रबोधन. नवविचारांच्या आंदोलनाला काय म्हटले जाते? प्रबोधन. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. सर्व विश्वाच्या अस्तित्वाचा मानदंड मनुष्य होय हा सिद्धांत कोणी प्रतिपादन केला? 4 पर्याय दिलेले आहेत. न्यूटन, मॅकियाव्हेली, प्रोटॅगोरस, मार्टिन लुथर. तर सर्व विश्वाच्या अस्तित्वाचा मानदंड मनुष्य होय हा सिद्धांत प्रोटॅगोरस यांनी प्रतिपादन केलेला आहे. योग्य पर्याय काय आहे? प्रोटॅगोरस. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. पुनर्जागरणाचा अग्रदूत म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? न्यूटन, मॅकियाव्हेली, डांटे, मार्टिन लुथर. तर योग्य पर्याय काय आहे? डांटे. डांटे यांचा पुनर्जागरणाचा अग्रदूत म्हणून उल्लेख केला जातो. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. पहिली पृथ्वी प्रदक्षिणा कोणी पूर्ण केली? मॅकियाव्हेली, फर्डिनांड मॅगेलन. इथे परत मॅगेलन उल्लेख केलेला आहे. गुटेनबर्ग. आता नुसतं मॅगेलन हा पर्याय असता आणि फर्डिनांड मॅगेलान हा पर्याय नसता तर मॅगेलन हे उत्तर बरोबर असतं. पण आता इथे स्पेसिफाय फर्डिनांड असा उल्लेख केलेला आहे. फर्डिनांड मॅगेलन. तर योग्य पर्याय काय आहे? फर्डिनांड मॅगेलन. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. लॅब्राडॉरचा शोध कोणी लावला? जॉन कॅबट, मॅकियाव्हेली, गुटेनबर्ग, मॅगेलन. तर इथे योग्य पर्याय काय आहे? जॉन कॅबट. जॉन कॅबट यांनी कशाचा शोध लावला? लॅब्राडॉरचा. द डिव्हाइन कॉमेडी हा ग्रंथ कोणी लिहिला? न्यूटन, मॅकियाव्हेली, डांटे, बोकाशियो. उत्तर काय? डांटे. डांटे याने द डिव्हाइन कॉमेडी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच पद्धतीने डांटेला त्याने इटालियन भाषेला वैभव प्राप्त करून दिलेले आहे. पुनर्जागरणाचा अग्रदूत म्हणून देखील डांटेचा उल्लेख केला जातो. इटालियन काव्याचा जनक म्हणून देखील डांटेचा उल्लेख केला जातो. द मोनार्किया या ग्रंथाची निर्मिती देखील डांटेने केलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. आधुनिक निबंधाचा जनक कोणाला म्हटले जाते? पेट्रार्क, मॅकियाव्हेली, मॉन्टेन. इथं मोंटे असाही उच्चार केला जातो. मॉन्टेन, बोकाशियो. योग्य पर्याय काय आहे? मॉन्टेन असाही उच्चार केला जातो. मोंटे, मोंटे, मॉन्टेन, मोंतेन. ओके. आधुनिक निबंधाचा जनक कोणाला म्हटले जातं? मॉन्टेनला. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. मुद्रण कलेचा जनक कोणाला म्हटले जाते? न्यूटन, मॅकियाव्हेली, गुटेनबर्ग, मॅगेलान. तर गुटेनबर्ग. गुटेनबर्ग याला मुद्रण कलेचा जनक म्हटले जाते. आता
गुटेनबर्ग याला खालीलपैकी कशाचा जनक मानलं जातं? मग पर्याय दिले जातील. इंग्लिश काव्याचा जनक किंवा इटालियन भाषेचा जनक, इटालियन साहित्याचा जनक किंवा मुद्रण कलेचा जनक. तर गुटेनबर्ग हा कशाचा जनक मानला जातो? मुद्रण कलेचा जनक. मुद्रण कलेचा जनक कोणाला मानलं जातं? गुटेनबर्ग. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. इटालियन काव्याचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. पेट्रार्क, मॅकियावेली, डांटे, बोकाशिओ. तर इटालियन काव्याचा जनक डांटेला म्हटलं जातं. यापूर्वीच आपण एक प्रश्न बघितला होता. द डिव्हाइन कॉमेडी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डांटेने लिहिलेला आहे. ओके. किंवा पुनर्जागरणाचा अग्रदूत म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? डांटेचा. आणि इथे काय प्रश्न पाहतोय आपण? इटालियन काव्याचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? डांटे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. आधुनिक फ्रेंच वाङ्मयाचा निर्माता कोणाला म्हटले जाते? पेट्रार्क, मॅकियावेली, मॉन्टेन, बोकाशिओ. तर मॉन्टेन याला आधुनिक फ्रेंच वाङ्मयाचा निर्माता म्हणून ओळखले जाते. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. इटालियन गद्याचा पिता कोणाला म्हणतात? पेट्रार्क, मॅकियावेली, बोकाशिओ, मॉन्टेन. उत्तर बरोबर काय? बोकाशिओ. बोकाशिओ याला इटालियन गद्याचा पिता म्हणतात. नीट बघा. इटालियन गद्याचा पिता कोणाला म्हणतात? बोकाशिओ. ओके. डी कॅमेरॉन हा प्रसिद्ध लघुकथा संग्रह कोणी तयार केला? पेट्रार्क, मॅकियावेली, बोकाशिओ, मॉन्टेन. याचं उत्तर बोकाशिओ. बोकाशिओ याने कोणता लघुकथा संग्रह तयार केला? डी कॅमेरॉन. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. द प्रिन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? पेट्रार्क, मॅकियावेली, बोकाशिओ, मॉन्टेन. तर द प्रिन्स हा ग्रंथ मॅकियावेली यांनी लिहिलेला आहे. मॅकियावेली यांनी जो द प्रिन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे ही एक राजनैतिक शास्त्राबद्दलची महत्त्वाचा ग्रंथ आहे, प्रमुख ग्रंथ आहे. मॅकियावेलीला राजनैतिक चिंतक म्हणून ओळखलं जातं. कूटनीतीचा प्रणेता म्हणून देखील मॅकियावेलीचा उल्लेख केला जातो. थोडक्यात द प्रिन्स या ग्रंथाची रचना मॅकियावेली यांनी केलेले. योग्य पर्याय मॅकियावेली. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूया. बायबलचे जर्मनीत भाषांतर कोणी केले? मार्टिन लुथर, इरॅस्मस, जॉन विक्लिफ, झ्विंगली. हे 4ही धर्मसुधारक म्हणून ओळखले जातात. मार्टिन लुथरला देखील धर्मसुधारकांमध्ये त्यांचं जे कार्य आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य आहे. बायबलचे जर्मनीत भाषांतर मार्टिन लुथर यांनी केलेले. योग्य पर्याय. हे 4ही धर्मसुधारक असले तरी बायबलचं जर्मनीत प्रथम भाषांतर जे केलेले ते मार्टिन लुथर यांनी केलेले. ओके. पुढचा प्रश्न. कॅन्टरबरी टेल्सची रचना कोणी केली? पेट्रार्क, जेफ्री चॉसर, बोकाशिओ, मॉन्टेन. आता कॅन्टरबरी टेल्सची रचना जेफ्री चॉसर यांनी केलेली आहे. जेफ्री चॉसर यांना इंग्रजी कवितेचा पिता, इंग्रजी साहित्याचा पिता म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. आता
जेफ्री चॉसर यांनी खालीलपैकी कोणती रचना केली? मग द प्रिन्स असेल, कॅन्टरबरी टेल्स असेल, द डिव्हाइन कॉमेडी असेल, द मोनार्किया असे वेगवेगळे पर्याय असतील. तर जेफ्री चॉसर यांनी कशाची रचना केली? कॅन्टरबरी टेल्सची. कॅन्टरबरी टेल्सची रचना कोणी केली? जेफ्री चॉसर यांनी. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. इंग्लिश काव्याचा जनक कोणाला म्हटले जाते? 4 पर्याय आहेत. पेट्रार्क, जेफ्री चॉसर, बोकाशियो, मॉन्टेन. तर इंग्लिश काव्याचा जनक किंवा इंग्लिश काव्याचा पिता म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे जेफ्री चॉसर. आत्ताच आपण जेफ्री चॉसर यांनी जी काव्यरचना केलेली ते बघितलेलं आहे. कोणतं? कॅन्टरबरी टेल्स. ओके. युटोपिया या ग्रंथाची रचना कोणी केली? 4 पर्याय दिले आहेत. पेट्रार्क, थॉमस मूर, बोकाशियो, मॉन्टेन. तर योग्य पर्याय काय आहे? थॉमस मूर. थॉमस मूर यांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली? वेगवेगळे पर्याय दिले जातील तर त्यातील युटोपिया हा योग्य पर्याय. म्हणजेच युटोपिया या ग्रंथाची रचना कोणी केली? थॉमस मूर. योग्य पर्याय काय आहे? थॉमस मूर. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणाचा सर्वोत्तम निबंधकार म्हणून उल्लेख केला जातो? 4 पर्याय दिलेत. पेट्रार्क, फ्रान्सिस बेकन, बोकाशियो, मॉन्टेन. तर योग्य पर्याय काय आहे? फ्रान्सिस बेकन. फ्रान्सिस बेकन यांचा सर्वोत्तम निबंधकार म्हणून उल्लेख केला जातो. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. इंग्रजी साहित्याचा मुकुटमणी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? 4 पर्याय दिलेत. पेट्रार्क, शेक्सपियर, बोकाशियो, मॉन्टेन. योग्य पर्याय काय आहे? शेक्सपियर. शेक्सपियर यांना इंग्रजी साहित्याचा मुकुटमणी म्हणून उल्लेख केला जातो. तसंच शेक्सपियर हे प्रसिद्ध नाटककार आणि कवी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या विल्यम शेक्सपियरने जे वेगवेगळे नाटक लिहिलेले आहेत त्यामध्ये प्रसिद्ध असलेले रोमिओ ज्युलिएट, रोमिओ ज्युलिएट, हॅम्लेट, मर्चंट ऑफ व्हेनिस आणि मॅकबेथ, तसंच जुलियस सीझर यासारखे वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती केली. म्हणूनच शेक्सपियर यांना इंग्रजी साहित्याचा मुकुटमणी म्हटले जाते. ओके. इथं उत्तर काय? शेक्सपियर. इंग्रजी साहित्याचा पिता म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पेट्रार्क, जेफ्री चॉसर, बोकाशियो, मॉन्टेन. आता इंग्रजी साहित्याचा पिता म्हणून जेफ्री चॉसरचा उल्लेख केला जातो आणि साहित्याचा पिता म्हणून जेफ्री चॉसरचा उल्लेख केला जातो. आणि आत्ता आपण आधी काय बघितला होता प्रश्न? इंग्रजी साहित्याचा मुकुटमणी म्हणून शेक्सपियर. यामध्ये गल्लत करू नका. इंग्रजी साहित्याचा पिता म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? जेफ्री चॉसरचा. ओके. आता इथे आपण थांबूया. धन्यवाद.